जानेवारी महिना म्हटलं की संपूर्ण सोलापूरकरांना वेध लागतात ते मात्र ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे. आता अवघ्या काही दिवसांवर श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा खरं तर सोलापुरात मोठ्या भक्तिमय अशा वातावरणात पार पडणार आहे. पण यापूर्वीच्या नियोजनाची पाहणी नुकतीच महापालिकेचे संदीप कारंजे आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केली आहे. सालाबादाप्रमाणे श्री सिद्धरामेश्वर यात्रेचा नंदीध्वज मार्ग पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आणि याची सुरुवात नंदीध्वजाचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहबू यांच्या वाड्यापासून यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहबू यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नंदीध्वज मार्गाचा पाहणी दौरा केलाय. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी 12 जानेवारी ते 16 जानेवारी या दरम्यान श्री सिद्धेश्वर यात्रेचे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दरम्यान 12 जानेवारी पासून यात्रेला 68 लिंगास तैलाभिषेक केला जातो. तसेच मानाच्या 7 नंदीध्वजांची मिरवणूक काढून श्री सिद्धेश्वर यात्रेस सुरुवात केली जाते. सोलापूर शहरात श्री सिद्धरामेश्वरांची नंदीध्वजाची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघत असून यात्रेच्या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात येणार आहे. यात्रेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्तांनी दिली आहे. महापालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गांवरील खड्डे, विद्युत दिवे चालू स्थितीमध्ये ठेवण्यासाठी आणि आवश्यक त्या स्वरूपामध्ये हॅलोजन लावणे, मिरवणूक मार्गावरील अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या काढणं, श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंग येथील परिसर आणि मिरवणूक मार्गांवरील रस्त्यांची साफसफाई करणं, जंतुनाशक फवारणी करणं आदी कामं हाती घेतली आहेत. महापालिकेच्या वतीने सुद्धा योग्य त्या उपाययोजना केली जातील अशी ग्वाही अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली आहे. यात्रेच्या पूर्वी प्रशासनाकडून सर्व कामं पूर्ण केली जातील अशी अपेक्षा व्यक्त करताना यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहबू म्हणाले, पोलीस आयुक्तालय आणि महापालिकेकडून यात्रे काळात मोलाचं सहकार्य लाभतं. असं सहकार्य यंदाच्या वर्षी सुद्धा मिळेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस आयुक्त दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शिरडकर, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर, हिदायत मुजावर, विद्युत विभागाचे राजेश परदेशी, उद्यान अधिकारी किरण जगदाळे, सफाई अधिकारी अनिल चराटे, बिपिन दुंबा, जयप्रकाश आमणगी आदी मान्यवर उपस्थित होते. काळे मॅडम, ACP वाहतूक शाखेचे ACP खैरोडकर, नंतर ACP कोमल साहेब व सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व महापालिकेचे उपायुक्त माननीय कारंजे साहेब व त्यांचे सर्व अधिकारी सर्वांनी मिळून आज 68 जे नंदीध्वजाचा जो मार्ग आहे तो मार्ग फिरून काय काय प्रॉब्लेम्स आहेत, आम्ही एक 8 दिवसाखाली नंदीध्वजाला गाडीवर जाऊन कुठं कुठं काय काय प्रॉब्लेम आहेत ते पूर्ण प्रॉब्लेम एका म्हणजे एका ह्याच्यावर पाठवून दिलं होतं. त्याप्रमाणे आता काही काम चालू आहे. तर पुढचं काय काम आहे तर आज हे त्यांना रिपोर्ट देणार आहे. माझ्या अंदाजानं रोडचं काय जास्त प्रॉब्लेम नाही, फक्त आहे तो झाड आणि केबलवर याचाच जास्त प्रॉब्लेम. आणि त्यानंतर ट्रॉफिकचा नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. यावर्षी दिनांक 12 जानेवारीपासून सोलापूर ग्रामीण सिद्धरामेश्वरांची यात्रा संपन्न होती आहे. यात्रेमध्ये आज या हिरेहबूंच्या वाड्याच्या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत आणि यात्रेमध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या हिरेहबूंनी त्यापूर्वीच महापालिकेला कळवलेल्या आहेत. त्या माध्यमातून आपण महापालिकेच्या तयारी चालू केलेली आहे. त्याचबरोबर ज्या काही महापालिकेच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्याला प्रतिवर्षीप्रमाणे निश्चितपणे पूर्ण करून यात्रेमध्ये कुठेही गालबोट लागणार नाही त्याची सर्वतोपरी दक्षता या माध्यमातून घेण्यात येत आहे. आज आपलं सिद्धेश्वर महाराजचे जानेवारी 13, 14, 15 दिवस जे होणारे कार्यक्रम जे आहेत त्यानुसार आमच्या पूर्ण मार्ग आणि जे ठिकाणी कार्यक्रम होणार आहे, गर्दी जमणार आहे त्या ठिकाणी पोलीस विभाग आणि कॉर्पोरेशनच्या संयुक्त भेट स्पॉट व्हिजिटसाठी आज आलेल्या आहेत. आणि नियोजकाकडून पण आम्ही ऐकून घेतलेलं आहे त्यांच्या काय अडीअडचणी त्यांनी सांगितलेलं आहे.
त्याचं जे काही सोल्युशन्स काढायचे त्याबद्दल आमचा इच्छा आणि सर्व स्पॉट व्हिजिट झाल्यानंतर जे दरवर्षी चांगला बंदोबस्त पोलीस विभागाकडून होत आहे आणि ते कसा इम्प्रूव्ह करायचे आणखी जनतेला काय सुविधा देण्यात येईल मागच्या वर्षी काही कमतरता असलं तर ते कसं पूर्तता करायची त्या दृष्टीने आमचं नियोजन राहील. कलेक्टर ऑफिस पण 2 वेळ या विषयावर बैठक घेतलेली आहे आणि त्यांनी पण आम्हाला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण करणार आहे. कॉर्पोरेशन, कलेक्टर ऑफिस आणि पोलीस आयुक्तालय अशा आमच्या संयुक्त प्रयत्न पूर्ण जनतेला कुठलाही प्रकारचा त्रास नसताना हे 3 दिवसाचा कार्यक्रम आणि पूर्ण गटायात्रा होईल असं आमच्या अपेक्षा. मार्गाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा त्याची चर्चा केली जाते आणि अक्षरेच्या वेळी हा सर्वात मोठा प्रश्न आहे की मार्गाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाकडून असे वेगळे काही नियोजन असू शकते. दरवर्षी गर्दी वाढत जात आहे, मार्ग तेवढाच आहे आणि जे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर ते आजूबाजूच्या कॅरेज वेला नंबर ऑफ व्हेकल्सपासून सर्व वाढत जात आहे. त्यामुळे अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चरमधून आम्हाला क्राऊड मॅनेजमेंट करण्यात येते. ते बॅरिकेडिंग्स असो किंवा इतर 2 आणखी 50 मीटर अगोदरपर्यंत बॅरिकेडिंग लावून आम्ही जे पब्लिक पायी चालण्यासाठी किंवा पायी उभे राहण्यासाठी त्यांना जे जागा मिळेल ते जास्ती करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न. काय आव्हान कराल सोलापूरकरांना आणि भक्तांना प्रशासनाकडून? हे एक सोलापूरला एक मुख्य धार्मिक कार्यक्रम आहे. ते धार्मिक भावनेने सर्वांनी सहभाग घेऊन आशीर्वाद घ्यायचे. बाकी यात कुठल्याही प्रकारच्या हे एक मूळ उद्देश आहे एक धार्मिक कार्यक्रम. त्याच भावनेने सर्वांनी सहभाग घेतला तर कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी येणार नाही. धन्यवाद.